सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा मायनी रोडवरील भाजी मंडई मच्छी मार्केटच्या बाजूस दुपारी 12:40 सुमारास अचानक वादळ वारं निर्माण झालं। यामध्ये भावरा तयार झाला आणि सुसाट वेगाने वादळ वारं आल्याने भाजी मंडई व मच्छी मार्केटच्या पाठीमागील बाजूस मेन सप्लाय असणाऱ्या महावितरणच्या तारा गेल्यात। यावेळी वादळ वारं सुटलं व तारा तुटून पडल्याने दारातून पडलेल्या ठिणग्यांनी पाठीमागील मोकळ्या मैदानावरील इतर पालापाचोळा व कचरा तसेच काही प्लास्टिक पाईपा व अन्यमय सप्लाय वायर यांनी पेट घेतला। घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी तातडीने विटा नगरपालिका अग्निशामक दलास या संदर्भात माहिती दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झालं। त्या परिसरात या जवानांनी आग आटोक्यात आणली। जरी या ठिकाणी जीवितहानी झाली नसली तरी विहिरीवरील प्लास्टिक पाईप व वायरिंग जळून खाक झाल्यात। नशीब म्हणतात ना, थोडक्यात कालच सोमवार होता, आठवडा बाजार होता। जर कदाचित आजची घटना काल घडली असती तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांमधून होतीये। नगरपालिका अधिकारी आनंद सावंत यांनी घटनास्थळी येऊन सदर या घटनेची पाहणी केली व आजूबाजूला वीज महावितरण कंपनीच्या तारेसंदर्भात घडलेल्या घटनेची माहिती दिली। त्यामुळे वेळेत मेन लाईन सप्लाय बंद करण्यात आला। वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।